नमस्कार. अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या समोर आली आहे. म्हणजे काय, PM किसान सन्मान निधी योजना अंतर्गत एक मोठी बातमी आपल्या समोर आली आहे. काही शेतकऱ्यांना मिळणार PM किसान सन्मान निधी योजना 21वा हप्ता, तर काही शेतकऱ्यांना नाही मिळणार PM किसान सन्मान निधी 21वा हप्ता. चला तर याची माहिती जाणून घेऊया. देशभरातील कोट्यवधी शेतकरी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. दिवाळीच्या दसऱ्यादरम्यान शेतकऱ्यांना आशा होती की PM किसान सन्मान निधी 21वा हप्ता त्याच्या खात्यात जमा होईल, परंतु तसे झाले नाही. सुरुवातीला दिवाळीपूर्वी हा हप्ता येईल अशी शक्यता होती, पण 2,000 रुपये अज्ञात शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित झाले नाही. आता या संदर्भात एक मोठी आणि नवीन अपडेट समोर आली आहे. चला तर जाणून घेऊया आपण. शेतकऱ्यांना खात्यात 2,000 रुपये कधी जमा होणार? सध्या देशभरातील लाखो शेतकऱ्यांसमोर एक प्रश्न आहे की पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 21वा हप्ता त्यांच्या खात्यात कधी जमा होणार. अनेक शेतकरी हप्ता मिळाल्या चिंतात आहे आणि पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ताज्या माहिती आतुरतेने वाट पाहत आहे. नवीन अपडेटनुसार असे वृत्त आहे की केंद्र सरकारच्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही रक्कम हस्तांतरित करू शकते. याचा अर्थ असा आहे की ज्या शेतकऱ्यांनी सर्व आवश्यक पूर्तता केली आहे त्यांना पुढील काही दिवसात 2,000 रुपयांचा पुढील हप्ता मिळू शकतो. या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ. केंद्र सरकारचे PM किसान योजनेसाठी नियमावली स्पष्ट केली आहे. त्यानुसार काही शेतकऱ्यांना 21 हप्त्याचे पैसे मिळणार नाही. त्याचे मागचे कारण देखील समोर आले आहेत. KYC अपूर्ण. जर तुम्ही अज्ञात तुमचे PM किसान KYC पूर्ण केले नसेल तर हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही. सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की KYC कोणालाही केल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत. बँक खाते आधार लिंक नसे. ज्या शेतकऱ्यांना बँक खाता आधार लिंक केली नाही त्यांना देखील हा हप्ता वंचित लागू शकते. ज्या शेतकऱ्यांना आपले KYC पूर्ण केले आणि ज्यांचे बँक आधारशी जोडले आहे त्यांना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात 2,000 रुपयांचा पुढील हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पैसे जमा होण्यापूर्वी शेतकऱ्यांना आपली सर्व कागदपत्रे आणि KYC पूर्ण असल्याची खात्री करून घ्यावी. व तशीच एक मोठी बातमी आपल्या समोर आली आहे. चला तर जाणून घेऊया. दिवाळीत नाही पण नोव्हेंबर नक्की. यावर्षी अनेक शेतकऱ्यांच्या दिवाळीच्या आधी हप्ता मिळण्याची आशा होती, मात्र सध्याच्या घडामोडीनुसार नोव्हेंबर हा हप्ता मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. असली तरी दिलासा लवकर मिळण्याची चिन्हे आहेत. आचारसंहितेने परिणाम होणार का? बिहारमध्ये सध्या निवडणूक आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की अशा काळात हा हप्ता मिळणार का? उत्तर आहे हो. आचारसंहिता लागू असताना नवीन योजना जाहीर करण्यात येत नाहीत. मात्र पूर्वीपासून सुरू असलेल्या योजनांतील निधी वितरण बंदी नाही. त्यामुळे PM किसान सारख्या नियमित योजनेचा हप्ता देणे कायदेदृष्ट्या परवानगी योग्य आहे. धन्यवाद.